शहरी स्थानिक शासन संस्था निर्मिती सौ अलका आनंद पाटील, जिप केंद्रशाळा, पिंपळकोठे बुद्रुक, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव. नागरिकशास्त्र इयत्ता 6वी. शहरी स्थानिक शासन संस्था. शहरी स्थानिक शासन संस्थांमध्ये नगरपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिका यांचा समावेश होतो. शहरांमध्ये काही सोयी व समस्या असतात. सोयी, उद्योग आणि व्यवसायाच्या संधी, वाढते सेवा क्षेत्र, मोठ्या प्रमाणावर रोजगार, मनोरंजन, कला, साहित्य इत्यादी सोयी उपलब्ध असतात. तर समस्या म्हणजे अपुरा निवास, जागेची टंचाई, वाहतुकीची कोंडी, कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या, वाढती गुन्हेगारी आणि गलिच्छ वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असणारी लोकसंख्या. स्थानिक शासन संस्थांमध्ये प्रथम बघूया नगरपंचायत. शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे नगरपंचायत असते. तसेच पूर्णतः खेडेही नाही आणि शहरही नाही अशी काही ठिकाणे आपण बघतो, त्या ठिकाणी सुद्धा नगरपंचायत हे स्थानिक शासन संस्था असते. नगरपंचायत म्हणजे शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे नगरपंचायत असते. पूर्णतः खेडेही नाही आणि शहरही नाही अशी काही ठिकाणे आपण पाहतो, तेथील स्थानिक शासन संस्था म्हणजेच नगरपंचायत होय. अन्य स्थानिक संस्थांप्रमाणेच नगरपंचायतीची दर 5 वर्षांनी निवडणूक होते. निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. नगरपंचायतीची सदस्य संख्या. नगरपंचायतीत किमान 9 तर कमाल 15 सदस्य असतात. नगरपंचायतीसाठी एक प्रशासकीय अधिकारी सुद्धा असतो. त्यांनाच कार्यकारी अधिकारी म्हणून आपण ओळखतो. नगरपंचायतीतील पदाधिकारी निवडून आलेल्यांपैकी एक अध्यक्ष तर एक उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहतात. शहरांना भेडसावणारे काही प्रमुख प्रश्न. वाहतुकीची कोंडी, कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या, त्याचप्रमाणे शहरांमधली वाढती गुन्हेगारी आणि लोकसंख्येमुळे उद्भवणारी समस्या. शहरांना भेडसावणारे आणखी काही प्रश्न म्हणजे जागेची टंचाई आणि अपुरा निवारा होय. यानंतर बघूया नगर परिषदेविषयी माहिती.
लहान शहरांसाठी नगर परिषद हे स्थानिक शासन निर्माण केले जाते. नगर परिषदेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. निवडून आलेले प्रतिनिधी नगरसेवक म्हणून काम करतात. नगर परिषदेच्या अध्यक्षांची जनतेकडून थेट निवड केली जाते. नगर परिषदेची रचना व कामे. अध्यक्ष. अध्यक्षांची कामे म्हणजे सभांचे अध्यक्षस्थान भूषवणे, कामकाजांचे नियमन करणे आणि आर्थिक प्रशासनावर लक्ष ठेवणे. उपाध्यक्ष. नगराध्यक्षांच्या गैरहजेरीत नगर परिषदेचे कामकाज पाहणे. तर नगरसेवकांची कामे म्हणजे आपापल्या प्रभागातील विकास कामे करणे. नगर परिषदेला प्रशासनाने नेमलेला अधिकारी म्हणजे मुख्याधिकारी. नगर परिषदेने घेतलेल्या विविध निर्णयांची तो अंमलबजावणी करतो. मग तुम्हाला असा अधिकारी व्हायला आवडेल का? नगर परिषदेची कामे. नगर परिषदेची कामे ही 2 प्रकारची असतात. आवश्यक कामे आणि ऐच्छिक कामे. आवश्यक कामे म्हणजे दिवाबत्तीची सोय करणे, पाणी पुरवठा करणे, सार्वजनिक स्वच्छता राखणे, जन्म, मृत्यू, विवाह यांच्या नोंदी ठेवणे. आणि नगर परिषदेची ऐच्छिक कामे म्हणजे गलिच्छ वस्त्यांमध्ये सुधारणा करणे, सार्वजनिक बागा व उद्याने बांधणे आणि गुरांसाठी सुरक्षित निवारा निर्माण करणे. नगर परिषदेला आपली कामे करण्यासाठी उत्पन्नाचे मार्गही हवे असतात. त्यापैकी शिक्षणावरील कर, पाणीपट्टी, बाजारावरील कर, घरपट्टी आणि राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान ही प्रामुख्याने नगर परिषदेची उत्पन्नाची मार्ग आहेत. नगर परिषदेची सदस्य संख्या किमान 17 तर कमाल 38. नगर परिषदेसाठी शासनाने एका प्रशासकीय अधिकाऱ्याची नेमणूक केलेली असते. त्यालाच आपण मुख्याधिकारी असे म्हणतो. नगर परिषदेचे पदाधिकारी म्हणजे निवडून आलेल्यांपैकी एक नगराध्यक्ष तर एक उपनगराध्यक्ष असतो. सांगा पाहू, तुम्ही काय कराल? जलवाहिनी फुटल्यामुळे रस्त्यावर पाणी साठले आहे. पाणीपुरीसाठी अस्वच्छ पाणी वापरले जात असल्याचे तुमच्या लक्षात आले आहे. पुलावरून अनेक जण नदीत निर्माल्याच्या प्लास्टिकच्या पिशव्या टाकत आहेत. मग तुम्ही काय कराल बरे? यानंतर पाहूया महानगरपालिका मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना विविध सेवा देणाऱ्या स्थानिक शासन संस्थेला महानगरपालिका असे म्हणतात. महाराष्ट्रात प्रथम मुंबई येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली.
दर 5 वर्षांनी महानगरपालिकेच्या निवडणुका होतात. निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची महापौर आणि एकाची उपमहापौर म्हणून निवड करतात. महापौर हा शहराचा प्रथम नागरिक मानला जातो. शोधा म्हणजे समजेल. तुमच्या शहराची महानगरपालिका केव्हा अस्तित्वात आली? आपल्या महाराष्ट्रात किती शहरांचा कारभार महानगरपालिका पाहते? महानगरपालिकेची निवडणूक पद्धती. महानगरपालिका निवडणुकीत बहुसदस्य प्रभाग निर्माण केले जातात. प्रत्येक प्रभागातून किमान 3 व जास्तीत जास्त 5 सदस्य निवडून दिले जातात. आपल्या प्रभागातून जितके सदस्य निवडून द्यायचे आहेत तेवढी मते मतदाराला देता येतात. उदाहरणार्थ, तुमच्या प्रभागातून जर 4 महानगरपालिका सदस्य निवडून द्यायचे असतील तर तेथील मतदाराला 4 मते देता येतील. आता बघूया महानगरपालिकेची रचना आणि कामे. महापौरांची कामे म्हणजे सभांचे अध्यक्षस्थान भूषवणे, कामकाजांचे नियमन करणे आणि आर्थिक प्रशासनावर लक्ष ठेवणे. महापौरांच्या गैरहजेरीत महानगरपालिकेचे कामकाज पाहणे. आणि नगरसेवकांची कामे म्हणजे आपापल्या प्रभागातील विकास कामे करणे. महानगरपालिकेची विविध कामे करण्यासाठी काही समित्या स्थापन केल्या जातात. त्यातील प्रमुख समिती म्हणजे स्थायी समिती, यानंतर शिक्षण समिती, तसेच महिला व बालकल्याण समिती, पाणी पुरवठा समिती, आरोग्य समिती आणि परिवहन समिती या समित्यांमार्फत महानगरपालिका आपले कामकाज पाहते. तुम्हाला माहित आहे का? एकूण लोकसंख्येत स्त्रियांचे प्रमाण जवळजवळ निम्मे आहे. तरीही राजकारणात मात्र स्त्रिया अभावानेच दिसतात. आपल्या घरगुती कामातून स्त्रिया अन्न, इंधन, पाणी यासारखे अनेक महत्त्वाचे विषय हाताळतात. पण याबाबत निर्णय घेण्यात मात्र त्यांचा वाटा नसतो. घरच्या पाण्याची काळजी महिला घेते, पण पाण्याच्या प्रश्नात तिचा सहभागच नसतो. स्थानिक शासन संस्थांमध्ये 50% राखीव जागांमुळे असे महत्त्वाचे प्रश्न तडीस नेण्याची संधी आता महिलांना मिळाली आहे. आता बघूया महानगरपालिकेची कामे. प्राथमिक शिक्षण, पर्यावरण रक्षण, अग्निशामक सेवा, सार्वजनिक वाहतूक, जन्म, मृत्यू, विवाहाची नोंद आणि पाणी पुरवठा, दिवाबत्ती, बांधकामांना परवानगी देणे व यासारखी अन्य कामेही महानगरपालिका करत असते. कामे करत असताना महानगरपालिकेला उत्पन्नही हवे असते. मग त्यासाठी उत्पन्नाचे मार्ग म्हणजे मालमत्ता कर, घरपट्टी, पाणीपट्टी, व्यवसायावरील कर,
मनोरंजन कर, कर्ज उभारणी आणि काही प्रमाणात राज्य शासनाचे अनुदान या उत्पन्नाच्या मार्गांद्वारे महानगरपालिका आपली कामे करत असते. तसेच तुमच्या शहरात मेट्रो सुरू होणार आहे. 24 मजली इमारती बांधायला परवानगी मिळाली आहे. प्रत्येक प्रभागात उद्याने व विरंगुळा केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. तसेच शुद्ध पाण्याचा वापर बागा व गाड्या धुण्यासाठी करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. ओला कचरा परिसरातच जिरवण्याचे बंधन घातले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रमांची निर्मिती केली जाणार आहे. मग तुम्हाला काय वाटले? शहरी स्थानिक शासन संस्था यातील शहरी कारभार करणाऱ्या 3 प्रमुख संस्था म्हणजे नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका. आता बघूया त्यांची सदस्य संख्या. नगरपंचायत म्हणजे किमान 9 आणि कमाल 15, तर नगर परिषदेसाठी किमान 18 आणि कमाल 38, तर महानगरपालिकेमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या असते. पदाधिकारी. नगरपंचायतीमधील पदाधिकारी म्हणजे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष, तर महानगरपालिकेसाठी महापौर आणि उपमहापौर. यानंतर या स्थानिक संस्थांचे अधिकारी. नगरपंचायतीसाठी कार्यकारी अधिकारी असतो, तर नगर परिषदेसाठी मुख्याधिकारी आणि महानगरपालिकेसाठी आयुक्त. आरक्षण म्हणजे काय? ते का आवश्यक आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही जागा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गासाठी राखून ठेवलेल्या असतात. या जागांवर त्या वर्गातील लोकच निवडून येतात. यालाच जागांचे आरक्षण म्हणतात. तसेच एकूण जागांपैकी निम्म्या जागा महिलांसाठी राखीव असतात. समाजातील वंचित घटकांना व महिलांना गावाच्या किंवा शहराच्या कारभारात भाग घेता यावा, निर्णयात सहभागी होता यावे म्हणून आरक्षण आवश्यक असते. लोकशाहीत सर्वांना सहभागाची संधी आवश्यक असते. मग महानगरपालिकेने असे का केले? महानगरपालिकेने टेकड्यांवर वृक्षतोड करून बांधकाम करायला परवानगी दिली नाही. डेंग्यू, स्वाईन फ्लू यासारखे आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्यात. अग्निशमन यंत्रणा अद्ययावत केली. भाजी मंडईतील वजन काट्यांची तपासणी केली. असे का केले बरे?